अशा पद्धतीने डिमेरिट्स बघितल्यानंतर जी महत्त्वाची क्रांती क्लासिफिकेशनच्या स्वरूपात संदर्भात झाली तीच म्हणजे मॉडर्न पिरियोडिक लॉ. ओके, जो मॉडर्न पिरियोडिक लॉ किंवा मॉडर्न पिरियोडिक टेबल जो इंट्रोड्यूस केला तो होता सायंटिस्ट हेनरी मोसले नावाचा सायंटिस्ट होता. कोणता सायंटिस्ट होता? हेनरी मोसले. आणि हेनरी मोसलेने मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजेच मूलद्रव्यांचं मॉडर्न पिरियोडिक टेबल मॉडर्न पिरियोडिक क्लासिफिकेशन त्याने आपल्याला मांडल्याचं लक्षात येतं. आणि जोपर्यंत मेंडेलियसने पिरियोडिक टेबल ही कन्सेप्ट मांडलेली नव्हती तोपर्यंत व्हॉट इज मीन बाय इनसाइड द ॲटम, अणूच्या आतमध्ये काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नव्हतं. पण आफ्टर सम डे अ न्यू कन्सेप्ट वॉज इंट्रोड्यूस इनसाइड द ॲटम. अणूच्या आतमध्ये काय आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स ह्या तिघांचा शोध त्या ठिकाणी लागला. आणि वी नो दॅट द इनसाइड द ॲटम इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम protons and neutrons are present and electrons are revolving around the nucleus. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स या अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. आणि याचाच संदर्भ घेऊन हेनरी मोसलेने सांगितलं ॲटॉमिक मासेस इज नॉट मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट इज द ॲटॉमिक नंबर. त्याने सांगितलं का अणूचं वस्तुमान हे त्या मूलद्रव्याची फंडामेंटल प्रॉपर्टी नाही तर अणु क्रमांक ॲटॉमिक नंबर हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे. ही त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मग व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एन ॲटम ऑफ एन एलिमेंट इट इज कॉल्ड एज द ॲटॉमिक नंबर. इट इज डिनोटेड एज द कॅपिटल लेटर झेड. म्हणजे कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेवढे प्रेझेंट असतात या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या संख्येला या ठिकाणी त्या मूलद्रव्याचा अणु क्रमांक किंवा अणु अंक असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा झेडने दाखवलं जातो. आणि मग याच्यावरून त्याने असं सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इज द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्याने काय केलं की मॉडर्न पिरियोडिक लॉ इंट्रोड्यूस केला. मेंडेलियसने सांगितलं होतं का प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक मास. परंतु त्याने सांगितलं की ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी नसून ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. आणि याच्यावरून त्यांनी मॉडर्न लॉ इंट्रोड्यूस केला. तो मॉडर्न लॉ होता प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट इज पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकाचे आवृत्तीफल असते. आणि हे लक्षात घेऊन त्याने सुद्धा एक टॅब्युलर अरेंजमेंट केली. याच्यामध्ये सुद्धा त्याने पिरियड्स आणि ग्रुप्स याच दोन संकल्पनांचा वापर केला. आपण बघितलेलंच आहे का जे व्हर्टिकल कॉलम्स असतात, जे उभे स्तंभ असतात त्यांना आपण या ठिकाणी गण म्हणजेच ग्रुप्स असं म्हणत असतो. आणि ज्या आडव्या ओळी असतात, ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्यांना आपण आवर्तन म्हणत असतो. आणि मग आता आपल्याला आता हे एलिमेंट्स त्याने कसे मांडलेले आहेत, हाऊ वॉज द अरेंज द एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. दॅट इज द नेक्स्ट पॉइंट इन दॅट स्ट्रक्चर ऑफ एन मॉडर्न पिरियोडिक टेबल. ते कसे आहेत ते आता आपल्याला बघायचं. त्याच्या अगोदर आता आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये 4 प्रश्न दिसत आहेत. त्या 4ही प्रश्नांचे एकदा आपण उत्तर बघूया. तुमच्या स्क्रीनवरती एक एक प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचे उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग बघूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न बघितल्यानंतर आता पुढचा मुद्दा आपण बघतो तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी होती आणि त्याला जोडून असणारा पॉइंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ एन एलिमेंट, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप. मग याच्यामध्ये हेनरी मोसलेने जे एलिमेंट आहेत हे कशा पद्धतीने मांडलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यावरती सुद्धा कधी कधी 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघूया याच्यामध्ये काय काय दिलेले सगळं आपण तुम्हाला स्क्रीनवरती सगळं दिसतंय. एक एक मुद्दा आपण पुढे या ठिकाणी जाणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीची रचना. आता याच्यात असं सांगितलेलं आहे द मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन हॅज द 7 horizontal rows called as the periods and
दॅट इज द 1 to 7. ओके, म्हणजे 1 ते 7 अशी याच्यामध्ये आवर्तन आहे, ज्या आडव्या ओळी आहेत त्या. आणि 1 to 18 दॅट इज द ग्रुप. देअरफॉर 18 ग्रुप्स, त्याच्यामध्ये 18 उभे स्तंभ जे आहेत. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ग्रुप्स अँड पिरियड्स. ओके, द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड द ग्रुप्स रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ द बॉक्सेस. Atomic numbers are serially indicated in the upper part of these boxes. Each box correspond to the place of the one element. आणि मग हे आवर्तन आणि गण यांच्यापासून ज्या चौकटी तयार होतात, त्या चौकटीमध्ये त्यांनी सांगितलंय की वरच्या बाजूला तुम्हाला ते अणुअंक दाखवलेले आहेत आणि मग प्रत्येक ठिकाणी एक एक मूलद्रव्याची जागा त्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले अपार्ट फ्रॉम दीज 7 rows are shown separately at the bottom of periodic table. This is called as the lanthanides and actinide series. त्याचबरोबर पिरियोडिक टेबलच्या खाली 2 वेगळ्या गोष्टी दिलेल्या, 2 वेगळे बॉक्सेस दिलेले आहेत. ओके, जर ते आपण पिरियोडिक टेबलमध्ये बघितले तर आपल्याला ऑरेंज कलरचे बॉक्सेस बघायला मिळतील. तर या बॉक्सेसला लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड सिरीजची मूलद्रव्य म्हटले गेलेली आहेत. आणि मग असे एकूण जवळजवळ 118 मूलद्रव्य जे काय आहेत 118 एलिमेंट्स आपल्याला या पूर्ण बॉक्सेसमध्ये फिलअप केलेले बघायला मिळतात. ओके, मग त्यांनी सांगितलंय की आपला जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे हा 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड झाला. मग 4 ब्लॉक्स कोणकोणते? व्हॉट आर द 4 ब्लॉक्स? दॅट इज द एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. म्हणजेच खंड एस, खंड पी, खंड डी आणि खंड एफ अशा 4 खंडांमध्ये हे विभागलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ओके, मग त्यांनी सांगितलं की यस ब्लॉक, जो यस ब्लॉक आहे याच्यामध्ये ग्रुप 1 ते 2 म्हणजे 1 ते 2 गणांचा जो आहे हा यस खंड आहे. नंतर 13 ते 18 13 to 18 हे येतात पी ग्रुपमध्ये. ओके, पी खंडामध्ये ते येत असतात, पी ब्लॉकमध्ये येतात. बरोबर आहे. त्याचबरोबर 3 to 12 हे जे काय आहेत हे डी ब्लॉकमध्ये येतात. आणि जे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स आहेत यांना एफ ब्लॉकमध्ये यांना टाकलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलेलं आहे का एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द डी ब्लॉक इट इज कॉल्ड एज द ट्रान्झिशन्स एलिमेंट. त्यांना संक्रामक मूलद्रव्य असं म्हटलेले. कुठून कुठं? 3 ते 12 मध्ये. हे लक्षात ठेवा. मग यांना ट्रान्झिशन्स एलिमेंट का म्हटलेलं आहे? कारण की देअर 2 आउटरमोस्ट शेल्स आर इनकम्प्लीट. यांच्या 2 ज्या बाह्यतम कक्षा आहेत या अपूर्ण असतात. म्हणून लक्षात ठेवा यांना या ठिकाणी ट्रान्झिशन्स एलिमेंट असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 1 आणि 2 मध्ये जे येतात आणि 13 ते 17 हे जे काय म्हणजे लेफ्ट साइडला येणारे ग्रुप 1 to 2 आणि राईट साइडला 13 to 17 यांना नॉर्मल एलिमेंट सामान्य मूलद्रव्य असं सुद्धा म्हटलं जातं. कारण की त्यांची एकच आउटरमोस्ट शेल इनकम्प्लीट असते. ओके, नंतर ग्रुप 18 शेवटचा जो दिलेला आहे या ग्रुप 18 मध्ये जर आपण बघितलं तर ग्रुप 18ला त्या ठिकाणी त्यांची आउटरमोस्ट शेल्स ही कम्प्लिटली फुलफिल असते. म्हणून त्यांना इनर्ट गॅसेस असं म्हटलं जातं, राजवायू यांना म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरून आपण बघितलं की लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स 2 सिरीज ज्या एफ ब्लॉक मध्ये येतात मुलांनो यांना इनर ट्रान्झिशन्स एलिमेंट म्हटलं जातं. मग इनर ट्रान्झिशन्स एलिमेंट जे असतात या इनर ट्रान्झिशन्स एलिमेंटच्या 3 आउटरमोस्ट शेल या इनकम्प्लीट असतात. लक्षात ठेवायचं आहे. संक्रामक ट्रान्झिशन्स मध्ये 2 ज्या सेल्स आहेत ह्या इनकम्प्लीट असतात. ओके, इनर ट्रान्झिशन्स ज्या आहेत यांच्या 3 कंप्लीट असतात. जे नॉर्मल एलिमेंट असतात यांची 1 शेल इनकम्प्लीट असते आणि जे इनर्ट गॅसेस असतात यांचे संपूर्ण शेल्स या फुलफिल केलेल्या असतात. ओके, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं जर आपण व्यवस्थित आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला एक झिगझॅग लाईन त्या ठिकाणी बघायला मिळते. ओके, आणि मग झिगझॅग लाईनचं क्लासिफिकेशन आपण बघितलं तर मॉडर्न पिरियोडिक टेबल आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. लेफ्ट साइडला आपल्याला सगळे मेटल्स बघायला मिळतील, राईट साइडला सगळे नॉन मेटल्स आहे आणि एक्झॅक्टली झिगझॅग लाईनच्या जवळ जर आपण बघितलं तर आपल्याला ते या ठिकाणी मेटलॉइड्स बघायला मिळतील. म्हणजे अशा पद्धतीने या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सगळे मूलद्रव्य मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ओके, मग याच्याच वरनं त्यांनी पुढे आपल्याला अजून एक कन्सेप्ट दिलेली आहे की इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन कसं असलं पाहिजे, की मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन ऑफ एलिमेंट कसं आहे. ओके,
जर ते आपण हळूहळू बघायला सुरुवात केलं तर आपल्याला एक गोष्ट त्याच्यातनं अशी लक्षात येते की जर आपण मूलद्रव्याच्या आहेत यांच्या आवर्तनामध्ये पिरियड्समध्ये त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या थोड्या थोड्या बदलत जातात, त्यांच्या गुणधर्मांमध्ये खूप फरकच असतो असं काही नाही. म्हणजे शेजारचं जर आपण नेबरिंग एलिमेंट जर आपण बघितलं तर नेबरिंग एलिमेंट्स मध्ये आपल्याला त्यांच्या गुणधर्मांमध्ये फारसे काही गुणधर्म बघायला मिळत नाही. मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड इन द पिरियडिक टेबल आर अंडरस्टूड बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. म्हणजेच जर आपण यांच्या प्रॉपर्टीजची यांच्या गुणधर्मांची जर आपण तुलना केली तर आपल्याला काय लक्षात येतं तर गण व आवर्त यांची वैशिष्ट्य समजता आणि त्यांच्यामध्ये आपल्याला ग्रेडेशन बघायला मिळतं. बघा पुढे सांगितलंय त्यांनी इट शोज द ग्रुप शोज द पिरियड शोज द सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. म्हणजे काही प्रमाणात साम्यता सुद्धा आहे आणि काही प्रमाणात आपल्याला प्रवणता म्हणजे काय ग्रेडेशन म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू ती बदल आपल्याला बघायला मिळते. मग हा बदल कसा होतो तर त्यांनी सांगितले की डावीकडून उजवीकडे जाताना ओके म्हणजे पिरियड्स मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना हे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. ओके असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, मग आता आपण पुढे जाणार आहोत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. चला त्याच्याबद्दल काय दिले आपण बघूया. ओके पुढे दिले गण व इलेक्ट्रॉनिक स्वरूपन ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. त्याच्या अगोदर 4 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. या 4ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ती व्यवस्थित काळजीपूर्वक ती बघायची आहेत आणि त्या ठिकाणी ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आपण डायरेक्टली सुरुवात करतो. आता त्यांनी याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ द अल्कली मेटल. लक्षात ठेवा पहिला ग्रुप जो आहे हा अल्कली मेटलचा आहे. आता यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन सगळ्यांचा सारखा आहे. पण आपण जर दुसरा ग्रुप आपण बघायला सुरुवात केला किंवा दुसऱ्या गणामध्ये गेलो तर दुसऱ्या गणामध्ये असणारी त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय का आउटरमोस्ट शेल्समध्ये शेवटच्या कक्षेमध्ये असणारी जी मूलद्रव्य आहेत यांची संख्या, तर यांच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. आता उदाहरणार्थ आपण पहिली जर आपण हे घेतलं सेकंड ग्रुप आपण घेतला तर पहिल्यांदा बेरिलियम आहे. तर बेरिलियमच्या नंतर त्याच्या खाली मॅग्नेशियम आहे, नंतर कॅल्शियम दिलेला आहे. बरोबर आहे. ही मूलद्रव्य जी आहेत ही सेकंड ग्रुप मध्ये येतात आणि यांना अल्कली मेटल्स ओके अल्कली जे काही आहेत अल्कलाइन अर्थ मेटल्स त्यांना या ठिकाणी फॅमिलीमध्ये ते ठेवलं जातात. आता यांच्या आउटरमोस्ट शेल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके यांच्या आउटरमोस्ट शेल्समध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तेच जर आपण 17वा ग्रुप घेतला 17 नंबरचा ग्रुप आपण घेतला त्याच्यामध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ही सेरीज त्याच्यामध्ये येते आहे. पण त्यांच्या याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे का आपण ग्रुपमध्ये वरून जेव्हा आपण खाली येतो फ्रॉम टॉप टू बॉटम ओके while going from top to bottom within a group every time electronic shell gets added at a time. प्रत्येक वेळेला एक इलेक्ट्रॉनची शेल्स वाढत जाते. म्हणजे बेरिलियम भोवती 2 शेल्स आहेत, मॅग्नेशियम भोवती 3 आहे, कॅल्शियम 4 आहे, स्ट्रॉन्शियम 5 आहे. अशा प्रत्येक टप्प्यावरती या शेल्स वाढत जातात. कसं फ्रॉम टॉप टू बॉटम कोणामध्ये इन अ ग्रुप ओके म्हणजेच गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या सुद्धा वाढत जाते. बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलंय आपल्याला की आपल्याला माहिती की एलिमेंट्स आर अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मूलद्रव्य त्यांच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. बरोबर आहे. जे व्हर्टिकल कॉलम्स त्यांना आपण ग्रुप म्हणतो आणि देअर आर द 18 ग्रुप्स ओके. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की each and every groups the chemical properties okay are similarity and gradation. तर ग्रुपमध्ये गणामध्ये त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आणि त्यांच्या आपल्याला साधर्म्य आणि ग्रेडेशन्स म्हणजे प्रवणता थोडक्यात बघायला मिळते. त्याचबरोबर ज्या आडव्या ओळी आहेत व्हर्टिकल ज्या आहेत बरोबर की नाही व्हर्टिकल रोज त्याला आपण पिरियड्स आवर्त असं म्हटलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती देअर आर द 7
पिरियड्स. पिरियड्स मध्ये पण त्यांनी सांगितलंय फ्रॉम वन एंड टू अनादर एंड, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना सुद्धा पिरियड्स मध्ये त्यांचे गुणधर्म हळूहळू आपल्याला बदलताना लक्षात येतात. ओके, ठीक आहे. मग हे झालं ग्रुप्स मध्ये कशा पद्धतीने असतं. मग पुढे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की पिरियड्स मध्ये सुद्धा आवर्तन जे आहेत, ओके, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे कशा पद्धतीने होतं. मग आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. तर 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ती व्यवस्थित तुम्ही नंतर व्हिडिओ झाल्यानंतर ती व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. लक्षात ठेवा पिरियड्स मध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे, बरोबर आहे की आपण इच अँड एव्हरी पिरियड आपण विचार केला. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इज दिस एलिमेंट, द नंबर ऑफ शेल इज द सेम. यू ऑल्सो फाइंड दॅट while going from left to right within the period, atomic number increase by 1. At the time, number of valence electron also increase by 1 by 1. म्हणजेच in a period we had to go for left to right. आपण पिरियड्स मध्ये आवर्तनामध्ये ज्या वेळेला डावीकडून आपण उजवीकडे जायला सुरुवात करतो त्यावेळेला काय इन्क्रीज होतो, त्यांचा ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. आणि ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होता आहे म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे जे काय आहेत यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढताना लक्षात येते. बघा तुम्हाला आकृती दिसते आहे एक, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हायड्रोजन 1 होता, नंतर हेलियम परत 2 झाला, परत लिथियम 2 1, बेरिलियम 2 2, अशा पद्धतीने एक 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 इलेक्ट्रॉन्स आपल्याला वाढताना दिसतो आहे. म्हणजे पिरियड्स मध्ये सुद्धा फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन्स हा प्रत्येक कक्षेमध्ये वाढत जाताना आपल्याला लक्षात येतो, बरोबर आहे. आणि मग हे वाढत असताना ते आपल्याला लक्षात येतं की ते कशा पद्धतीने वाढत असतात. आणि त्यांनी पुढे असं पण सांगितलेलं आहे का प्रत्येक पिरियड्स मध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत, बरं का, ते प्रत्येक पिरियड्स मध्ये आलेल्या एलिमेंट्सची जे शेल्स आहेत, सेम नंबर ऑफ द शेल्स ऑक्युपाय बाय द इलेक्ट्रॉन्स बिलॉंगिंग टू द सेम पिरियड. म्हणजेच इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या ही एकसारखी असते आणि ती मूलद्रव्य सुद्धा एकाच आवर्तात येतात. ओके, मग आता ह्या कक्षा कशा असतात हे आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारच्या कक्षा असतात, के, एल, एम, एन. आणि प्रत्येक शेलची किती कॅपॅसिटी आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो. मग तो कोणता फॉर्म्युला आहे तर 2n². मग त्याच्यात n म्हणजे काय, नंबर ऑफ द शेल, कक्षेचा क्रमांक. आणि मग आपण त्याच्यात एक 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 कक्षेचा क्रमांक टाकला तर आपल्याला इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी मिळते. मग कॅपॅसिटी ऑफ द के सेल इज द 2, कॅपॅसिटी ऑफ द एल सेल दॅट इज द 8, कॅपॅसिटी ऑफ द एम सेल दॅट इज द 18 आणि कॅपॅसिटी ऑफ द एन सेल इट इज द 32. म्हणजे के सेल मध्ये 2 येतात, एल मध्ये 8 येतात, एम मध्ये 18 येतात आणि एन मध्ये 32 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपल्याला ही कॅपॅसिटी बघायला मिळते. ओके, म्हणजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की इलेक्ट्रॉन्स जे काय आहे ते कसे वाढत जातात, बरोबर की नाही. मग त्यांनी सांगितलेलं आहे जर आपण प्रत्येक सेकंड आपण आवर्त बघितला, सेकंड पिरियड बघितला, तर सेकंड पिरियड मध्ये येणारे जे इलेमेंट्स आहे, मग त्याच्यामध्ये लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे आणि फ्लोरीन आहे आणि निऑन आहे. हे जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांच्या ज्या सेल्स आहेत ह्या के आणि एल मध्ये असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या 3ऱ्या आवर्तनात गेलो, म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिल्वर, फॉस्फरस, ओके सिलिकॉन, क्लोरीन, अर्गॉन. तर यांच्यामध्ये काय झालं की एक शेल ऍड झाली, म्हणजे इथं के एल एम झाली. अजून पुढे गेलं तर के एल एम एन 4थी शेल ऍड होईल. म्हणजे काय की जसे जसे पिरियड्स आपण खाली खाली येतो एक एक शेल त्याच्यामध्ये इन्क्लूड होत जाते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि आधुनिक आवर्त सारणी यांचा खूप जवळचा संबंध आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ह्या एकमेकांवरती आधारित आहेत असं म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरणार नाही. ओके, आणि मग याच्यावरून आपल्याला पुढे एक महत्वाची कन्सेप्ट दिलेली आहे ती म्हणजे व्हॅलन्सी, ज्याला आपण संयुजा असं म्हणतो, बरोबर. मग व्हॅलन्सी म्हणजे काय, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इट इज कॉल्ड एज द व्हॅलन्सी. ओके, मग म्हणजेच मूलद्रव्याची जी एकमेकांबरोबर बॉन्ड करण्याची जी क्षमता आहे, एकमेकांबरोबर बॉन्डिंग, एकमेकांबरोबर
शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स ज्या ठिकाणी होतात, कंबायनिंग कॅपॅसिटी, ओके, याला संयुजा असं म्हटलं जातं. आणि मग कुठल्याही मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरून ती व्हॅलन्सी ठरते, हे आपल्या सगळ्यांना माहिती. याच्या संदर्भात आपण मागच्या वर्षी सोडियम क्लोराईडचे एक उदाहरण तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं होतं. बरं, लक्षात आलंय? मग तुम्हाला सगळं कळालं इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे व्हॅलन्सीची सुद्धा व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की व्हॅलन्सी म्हणजे काय. व्हॅलन्सी म्हणजे यांनी सांगितलं बघा, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट and valence is determined by the how many electrons are present in the last shell, that is the outermost shell. शेवटच्या कक्षेमध्ये किती मूलद्रव्य आहेत याच्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरवली जाते. मग उदाहरणार्थ एखादा एलिमेंट असेल, समजा आपण सोडियम आपण घेतला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आलं 2 8 1, म्हणजे सोडियमच्या बाह्यतम कक्षेत आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे. म्हणून मग सोडियमची व्हॅलन्सी काय झाली? 1 व्हॅलन्सी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. पुढचा मुद्दा ॲटॉमिक साईज, ज्याला अणूचं आकारमान असं म्हटलं जातं, बरोबर आहे. मग आता ॲटॉमिक साईज, अणूचा आकारमान हा कसा ठरतो, बरोबर आहे की नाही? आपण सगळ्यांना माहिती, त्यांनी सांगितलेले की साईज किंवा आकारमान हा जी कन्सेप्ट ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ओके. मग साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस, म्हणजेच अणूचं आकारमान हे ज्याच्या त्रिज्येने दाखवलं जातं. त्याच्या अगोदर आकारमान म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. हे आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग याच्यावरनं आपल्याला ॲटॉमिक रेडियस ही संकल्पना मिळते. मग ॲटॉमिक रेडियस ही संकल्पना म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल, म्हणजे अणूचं केंद्रक आणि त्याची बाह्यतम कक्षा यांच्यामध्ये येणारं जे अंतर आहे, यांच्यामध्ये असणारं अंतर आहे, याला ॲटॉमिक रेडियस, अणूची त्रिज्या असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि मग ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द पीएम, दॅट इज द पिकोमीटर. इट इज अ स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. लक्षात ठेवा, पिकोमीटर हे युनिट वापरलं जातं. पीएम म्हणजे पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस ही जे काही अणूची त्रिज्या ही मोजण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरतात, बरोबर आहे. मग त्यांनी सांगितले 1 PM इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर, एवढं छोटं हे मूलद्रव्य आहे. आता पुढे तुम्हाला स्क्रीनवरती बघा एक चार्ट दाखवलाय, मूलद्रव्य आणि त्यांच्या अणूच्या त्रिज्या दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या खाली 5 प्रश्न दिलेले आहेत, बरोबर ना. याच्यावरती 2019च्या परीक्षेमध्ये बोर्डाला एक प्रश्न विचारला गेलेला होता, त्याच्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. बरं, मग आता ॲटॉमिक रेडियसचा जर आपण विचार केला तर ॲटॉमिक रेडियसचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येतं का ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. इट इज रिझन बिहाइंड इट इज, म्हणजे आवर्तनांमध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जाते. ओके, लक्षात ठेवा. हे एक आणि पुढचं एक अजून की आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते आणि गणामध्ये वरून खाली येताना सुद्धा काय फरक पडतो, याच्या संदर्भात 2 रिझन्स विचारले जातात बऱ्याच वेळेला परीक्षेला. मी तुम्हाला ते प्रश्नांमध्ये या ठिकाणी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याचं उत्तर त्याने असं सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती की प्रत्येक वेळेला काय होतं की आपण पिरियड्समध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट जायला सुरुवात करतो, त्यावेळेला एक ॲटॉमिक नंबर त्याचा वाढतो आणि मग ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या पण काय होते, वाढत जाते. आणि मग इलेक्ट्रॉन्स वाढत गेल्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते कुठे जमा व्हायला सुरुवात होतात, तर आउटर मोस्ट शेल मध्ये जमा व्हायला सुरुवात होतात. आणि मग आउटर मोस्ट शेल मध्ये वाढायला सुरुवात झाल्यामुळे त्यांचं जे सेंट्रिपिटल फोर्स असतं, जे केंद्रकीय बल असतं, बरोबर आहे काही. आणि मग केंद्रकीय फोर्समुळे काय होतं, ड्यू टू इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्स ऑल पूल टुवर्ड्स, ते एकमेकांकडे ते इलेक्ट्रॉन्स केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात आणि ते ओढल्या गेल्यामुळे काय होतं, ॲटॉमिक रेडियस इट विल बी द डिक्रीजेस, अणूचं आकारमान कमी होतं. अणूचं आकारमान कमी झालं म्हणजेच काय झालं, ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होते, कमी व्हायला लागते. लक्षात ठेवायचं आहे. मी काय सांगतोय याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे का पिरियड्समध्ये आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट ज्या वेळेला जातो, डावीकडून ज्या वेळेला उजवीकडे जातो, त्यावेळेला जाताना त्यांचं आकारमान म्हणजे ॲटॉमिक रेडियस ही कमी होते. मग ॲटॉमिक रेडियस का कमी होते,
मी सांगितलं इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस, ॲटॉमिक नंबर वाढत जातात फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली इन्क्रीज, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा वाढतात. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले म्हणजे ते जमा होणारे समजा पहिल्या कक्षेत पहिल्याजवळ एकच आहे, नंतर दुसऱ्यांदा 2 जमा झाले, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, म्हणजे असं काय होतं की इलेक्ट्रॉन्स काय होतात बाह्यतम कक्षेत वाढत 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 जातात. आणि बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढले तेवढं ते न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट केले जातात. दे कॅन पुल टुवर्ड द न्यूक्लियस टू द ग्रेटर एक्सटेंट and thereby the size of the atomic radius is decreases. आणि मग याच्यामुळे atomic radius ही काय होते, डिक्रीज झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. हे झालं इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता आपल्याला बघायचंय इन अ ग्रुप, की गणामध्ये काय होतं. तर गणामध्ये जर आपण बघितलं फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस. गणामध्ये वरून खाली येताना अणूचं आकारमान हे वाढत जातं. आता हे का वाढत जातं, कारण की आपण आत्ताच बघितलं फ्रॉम टॉप टू बॉटम, आपण ज्या वेळेला वरून खाली येतो त्यावेळेला एव्हरी न्यू शेल इज ऍडेड, प्रत्येक नवीन कवचाची भर पडते. आणि प्रत्येक नवीन कवचाची भर पडते त्याच्यामुळे शेल वाढल्यात, नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात. आणि नंबर ऑफ शेल इन्क्रीज झाल्या म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन outermost shell and nucleus it will be the increases. आणि याचाच परिणाम काय होतं, ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस. आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस सुद्धा इन्क्रीज केली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे का इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इज इन्क्रीजेस. या दोघही प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज मध्ये तुम्हाला दिल्याचं बघायला मिळतील. ओके, ठीक आहे. याच्यावरती बघा जरा डोके चालवा, म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर्स मध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील ते 4 प्रश्नांची सुद्धा उत्तर मी या ठिकाणी टाकणार आहे, ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. ओके, तुम्हाला ॲटॉमिक रेडियस कळलेले असेल. आता आपण पुढे जातो आहोत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या पुस्तकात खूप सारी माहिती दिली, फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये ती सांगतो की तुम्हाला ते लगेच लक्षात येणार आहे. चला मग आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे आपला मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, धातू आणि अधातू गुणधर्म. आता हा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक काय आहे, धातू आणि अधातू गुणधर्म याच्यामध्ये काय आहे. बरं, आता धातू आणि अधातू गुणधर्म याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते का जे मेटल्स आहेत, ओके, हे मेटल्स जे काय आहेत आणि जे नॉन मेटल्स या दोघांची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची. व त्याने असं सांगितलेलं आहे का मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. धातू काय असतात, हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, हे धनप्रभारित असतात. मग धनप्रभारित असल्यामुळे काय होतं, दे शो द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, देअरफॉर इट इज सेड टू बी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. लक्षात आलंय. त्यांनी असं सांगितलेलं आहे का जे मेटल्स आहेत हे मेटल्स नेहमी इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. ओके, मेटल्स हे नेहमी काय करतात, इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, म्हणून हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. आणि जे नॉन मेटल्स आहेत हे काय करतात, तर दे ऑलवेज ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स, ते नेहमी इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात. आणि ते नेहमी इलेक्ट्रॉन स्वीकारत असल्यामुळे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला बघायला मिळतं. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं का जे मेटल्स आहेत हे आपल्याला कॅटायन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मेटल्स इट इज अ वर्क एज अ कॅटायन बाय लुझिंग द बॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि जे नॉन मेटल्स असतील दे आर द एनायन्स. ओके, म्हणजे ते कॅटायन्स म्हणून आपण समजू शकतो, कारण की मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, दे ऑलवेज एक्सेप्ट द डोनेट द इलेक्ट्रॉन्स, अँड नॉन मेटल्स आर ऑलवेज एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स, ते नेहमी इलेक्ट्रॉन स्वीकारतात, म्हणून त्यांना या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ते शो करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, ही सगळे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये ते कसं होतं काय होतं ते तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे. ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी राजवायू नावाची संकल्पना दिलेली आहे. इनर्ट गॅसेस, ज्याला आपण नोबल गॅसेस असं सुद्धा म्हणत असतो. मग यांना नोबल गॅसेस का म्हटलं जातं हाही महत्वाचा मुद्दा आहे.
मग नोबल गॅसेस यांना म्हणण्यामागचं कारण काय आहे? द आउटर मोस्ट शेल ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स इज द फुलफिल विथ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. यांची आउटर मोस्ट शेल, यांची शेवटची जी बाह्यतम कक्षा असते, ही बाह्यतम कक्षा ही परिपूर्ण झालेली असते, ती फुलफिल झालेली असते. आणि मग ही फुलफिल झालेली असल्यामुळे ते कोणाबरोबर ही रिॲक्शन करत नाही. आणि ते रिॲक्शन करत नसल्यामुळे काय होतं? ते रिॲक्शन करत नसल्यामुळे ते अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. आणि म्हणून यांना राजवायू या नोबल गॅसेस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, तुमच्या पुस्तकात खूप एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पण त्या एक्सप्लेनेशनचा सार थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी ते खूप एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ते मेटॅलिक कॅरेक्टर शो करतात. पण ते मेटॅलिक का शो करतात? ते ऑलवेज डोनेट द इलेक्ट्रॉन्स. आणि नॉन मेटल हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो करतात. का बरं? जे ऑलवेज एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि मग त्यांनी ते सांगितलं की फ्रॉम लेफ्ट टू राईट काय आपल्याला बघायला मिळतं आणि टॉप टू बॉटम काय बघायला मिळतं. टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचा. नाही कळालं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, त्याच्यावरती आपण परत चर्चा करणार आहोत. शेवटचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे ग्रेडेशन इन द हॅलोजन फॅमिली, हॅलोजन कुलातील प्रबंध. आता आपल्याला माहिती की हॅलोजन्स आपण म्हटल्यानंतर हॅलोजन्स दे बिलॉंगिंग टू द ग्रुप 17, 17व्या गणामध्ये येणारे हे सगळे हॅलोजन्स आहेत. आणि त्यांचा जनरल फॉर्म्युला जर आपण बघितला तर तो X2 येतो. ओके, ठीक आहे. आणि मग जर आपण बघितलं ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन बघायला मिळतं. मग ग्रेडेशन म्हणजे की त्यांचे थोडे थोडे गुणधर्म आपल्याला बदललेले बघायला मिळतात. मग त्यांनी उदाहरण दिलंय फ्लोरीन, क्लोरीन. ओके, हे जे आहेत हे गॅसियस मध्ये आहे. ब्रोमीन हा त्याच्यामध्ये लिक्विड स्टेटला आहे आणि आयोडीन हा स्थायू स्टेटला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे असं ग्रेडेशन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. ओके, अशा पद्धतीने या धड्यावरचे सगळे पॉइंट्स आपण व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला आवडले असतील अशी अपेक्षा करतो. याच्यावरची जी प्रश्न उत्तरं असतील ती तुम्ही लगेच लिहून टाकायची आहेत. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीने या मुद्द्यांचा आज आपण विचार केलेला आहे. याच्यामध्ये कोणते प्रश्न बोर्डाला येतात, काय येतात, त्यांची उत्तरं कशी द्यायची, याच्या बाबतीत सगळं माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे पुढचे टॉपिक्स आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे जे महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामधले आहेत ते सगळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये त्यांची उत्तरं लिहून ठेवायची आहे. ओके, ठीक आहे. वी विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.